नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 28 ऑगस्ट शुक्रवारी आलेला आहे रक्षाबंधन हा सण. रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, जर तुमच्या मुलांच्या किंवा मुलीच्या लग्नाला उशीर होत असेल, स्थळ येऊनही बोलत नसेल किंवा विवाहामध्ये वारंवार अडथळे येत असतील, तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. यंदाच्या रक्षाबंधनावर हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा. या रक्षाबंधनाला भाऊ बहिणीच्या प्रेमासोबतच तुमच्या घरात अजून एक आनंदाची बातमी येऊ शकते. रक्षाबंधनाच्या दिवशी 21 अखंड तांदळाचा हा एक छोटासा उपाय तुमच्या मुलाच्या विवाहाचे मार्ग पूर्णपणे मोकळे करू शकतो. तुमच्या मुलांच्या लग्नातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी रक्षाबंधनाचा म्हणजे शुक्रवार हा अत्यंत खास योग घेऊन आला आहे. काय आहे हा 21 अखंड तांदळाचा उपाय आणि कसा करावा जाणून घेऊया. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर मंडळी, या रक्षाबंधनाला म्हणजे पौर्णिमेच्या पवित्र दिवशी जर तुम्ही श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची ही छोटीशी पूजा केली तर तुमच्या मुलींच्या विवाहातील सर्व अडथळे नक्की दूर होऊ शकतात. 21 अखंड तांदळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय कसा करायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला या उपायासाठी फक्त आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत, जे तुटलेले नसावेत. अखंड तांदूळ असतात तर आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही बासमती तांदूळ देखील घेऊ शकता, कारण ते तुटलेले नसतात. मग बासमती तांदूळ तुम्हाला मोजून 21 घ्यायचे आहेत. तसं आपल्याला हळद आणि कुंकू घ्यायचं आहे. कशासाठी तर तांदूळ आपल्याला हळदीने आणि कुंकवाने आपल्याला पिवळे करायचे आहेत, म्हणून आपल्याला हळद कुंकू घ्यायचं आहे. एक लाल रंगाचा कापड किंवा छोटासा रुमाल आपल्याला लागणार आहे. तुपाचा दिवा, धूप किंवा उदबत्ती, फुले, लाल फुले किंवा पिवळी फुले असतील किंवा गुलाबाचं फूल असेल ते घ्यायचं आहे. नैवेद्याला साखर किंवा खडीसाखर लागणार आहे. बस एवढंच साहित्य लागणार आहे. तर मंडळी, तुम्हाला आता प्रश्न पडेल की हा उपाय नक्की कोणी करावा. तर बघा, स्वतः मुलाने किंवा मुलीने हा जर उपाय केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना वेळच नसतो. मुले बाहेर राहत असतील, जॉब करत असतील किंवा कोणता बिझनेस करत असेल. बऱ्याच जणांच्या मला कमेंट आलेल्या आहेत की ताई, आमची मुलं परदेशात आहेत. तर अशी मुलं बाहेर राहत असतील तर मग हा उपाय घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी केला तर अतिशय उत्तम आहे. मुलाचे आई वडील करू शकतात, मुलाचा भाऊ करू शकतो, बहीण करू शकते. तसेच आता मुलाची आजी देखील हा उपाय करू शकते. कारण मला एका ताईंच्या कमेंट आलेल्या होत्या. तर आता मी आजीचा विषय देखील वाढवणार आहे की आजी देखील हा उपाय करणार आहेत. आपल्या नातवासाठी आजीने देखील हा उपाय करावा. तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ आंघोळ करायचे आहेत. शक्य असेल तर या दिवशी पिवळे किंवा लाल कपडे हे परिधान करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, सर्वप्रथम तुम्हाला तुमचा देवघर आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर मध्यभागी श्री गणेशाची मूर्ती किंवा सुपारी ठेवा. जर मूर्ती नसेल तर मग तुम्ही 1 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे, त्याच्यावरती सुपारी ठेवायची गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून. आणि बाजूला श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती स्थापित करायची आहे. तुमची कुलदैवत असेल, तिचं टाक असेल, फोटो असेल, तो देखील तुम्ही ठेवायचा आहे. जर कुलदेवतेचा टाक किंवा फोटो नसेल तर तुम्ही सुपारी समजून कुलदेवतेची देखील पूजा वगैरे करून घ्यायची आहे. 1 रुपयाचा शिक्का ठेवायचा आहे, त्याच्यावरती दुसरी सुपारी कुलदेवतेचं नाव बोलून आपल्याला कुलदेवत आहे असं समजून तिची पूजा करायची आहे. आता समोर तुपाचा दिवा लावा आणि धूप प्रज्वलित करा. देवांना टिळा लावायचा आहे आणि फुलांची माळ किंवा जी आपण लाल पिवळी फुले आणलेली असेल, गुलाबाचं फुल आणलेलं असेल तर गुलाबाचं फुल हे माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. पिवळी फुले श्री हरी विष्णूंना अर्पण करायची आहेत. देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. जे अखंड तांदूळ आहेत, 21 अखंड तांदूळ आपण मोजून घेतलेले आहेत, त्यांना काय करायचं आहे, थोडी हळद आणि कुंकू हे मिक्स करायचं आहे. आणि जे 21 तांदूळ आहेत त्यांना ते पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. म्हणजे हळद आणि कुंकवाने ते लाल पिवळे करून घ्यायचे आहेत. आणि मग ते तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत.
डोळे बंद करायचे आहेत. ज्या मुलांच्या किंवा मुलीच्या विवाहासाठी हा उपाय करत आहात त्याचं नाव आणि गोत्र उच्चारून मनपूर्वक प्रार्थना करायची आहे. हे विघ्नहर्ता श्री गणेशा, माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू कुलदैवत, आमच्या मुलांच्या मुलीच्या विवाह मार्गातील सर्व बाधा दूर करून लवकर मंगल कार्य घडावे. त्यानंतर हातातील 11 तांदूळ देवासमोर ठेवून खालील मंत्राचा 11 किंवा 108 वेळा जप करायचा आहे. मंत्र असा आहे: ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुम्हाला 108 वेळा बोलायचा आहे. जर काही कारणास्तव तुम्हाला 108 वेळा बोलणं शक्य नसेल तरच मग तुम्ही 21 वेळा हा मंत्र बोलायचा आहे, परंतु पूर्ण श्रद्धा असायला हवी. तसेच तुम्ही ओम श्री महालक्ष्मी विघ्नेहे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र देखील तुम्हाला 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणायचा आहे. तर पुन्हा एकदा ऐका: ओम श्री महालक्ष्मीचे विघ्नेहे विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र बोलायचा आहे. त्याच्यानंतर जे आपण हळद आणि कुंकवाने पिवळे केलेले 21 अक्षता आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि लाल कपडा असेल, छोटासा रुमाल असेल तर त्याच्यामध्ये ते ठेवायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एक सुपारी, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे. ही पोटली श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या चरणी काही वेळा ठेवायची आहे. म्हणजे जर आपण ही सेवा सकाळी केली असेल तर सकाळपर्यंत, संध्याकाळपर्यंत हे तसंच आपल्याला श्री हरी विष्णू माता लक्ष्मीच्या समोर ही पुरचुंडी ठेवायची आहे आणि संध्याकाळी पुरचुंडी आपण काढून घ्यायची आहे. आणि तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांच्याजवळ ही सुरक्षित ठेवायला द्यायची आहे. त्यांच्या पॉकेटमध्ये ठेवायला द्यायची आहे किंवा बॅगमध्ये ठेवून द्यायची आहे. जोपर्यंत लग्न ठरत नाही तोपर्यंत ही जी अक्षता आहेत, सुपारी आहे, त्याच्यामध्ये ते मुलांच्या जवळ ठेवायला द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही मुलांच्या पलंगाजवळ ठेवू शकता किंवा मुलांचा कपाट असेल तिथे ठेवू शकता किंवा उशीखाली किंवा पर्समध्ये ठेवल्याने त्याचे जास्तीत जास्त फायदे होणार आहेत. ती पुरचुंडी म्हणजे पौर्णिमेच्या ऊर्जेने आणि देवपूजेने अभिमंत्रित केलेली ऊर्जा असते. ती जवळ ठेवल्याने मुलांभोवती एक संरक्षक व सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते, जे विवाह ठरण्यात येणारे नकारात्मक विचार किंवा बाधा दूर करत असतात. तांदूळ हे चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंधित मानले जातात, जे विवाह आणि वैवाहिक सुखाचे कारक आहेत. तर सुपारी हे गणपतीचे प्रतीक आहे. त्यामुळे मुलांच्या कुंडलीतील विवाह योगाशी संबंधित ग्रहांचे दोष हलके होण्यास मदत होते. विवाह जुळत नसेल तर मुलांच्या मनात किंवा पालकांच्या मनात जी चिंता असते ती दूर होऊन एक प्रकारची मानसिक शांतता आणि सकारात्मकता लाभते. ही पुरचुंडी जवळ असल्यामुळे सतत त्या कार्याचा संकल्प मनात राहतो आणि योग्य व अनुकूल स्थळ लवकर चालून येण्यासाठी मार्ग मोकळे होतात. ही पुरचुंडी मुलांच्या कपाटात किंवा अभ्यासाचा टेबल असेल किंवा जिथे कपडे ठेवतात त्या सुरक्षित जागेवर ठेवली तरी चालेल किंवा मुलांचं पॉकेट असेल त्याच्यामध्ये त्यांनी ठेवायची आहे. किंवा कधी मुलं मुली पाहायला जाणार असतील किंवा जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार असेल तर ही पुरचुंडी बरोबर घेऊन जायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आणि विशेषतः रक्षाबंधनसारख्या पवित्र सणाच्या दिवशी मुलांसाठी विवाहासाठी उपाय करायचा आहे. त्या तरुणीसाठी काही साधे पण महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत. तर मुलांनी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे. शक्यतो या दिवशी अंगात स्वच्छ सुती आणि शक्यतो पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत, कारण हे रंग शुभ मानले जातात. रक्षाबंधन हा सण असल्यामुळे बहिणीकडून राखी बांधून घेणे किंवा बहीण नसल्यास आई वडील आणि घरातील मोठ्या ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेणे, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होते. पौर्णिमेच्या दिवशी मुलांनी शक्यतो पूर्णपणे सात्विक आणि शाकाहारी भोजन घ्यावे. कांदा, लसूण किंवा तामसिक अन्न तसेच बाहेरचे जंक फूड खाणे टाळावे. शक्य असल्यास या दिवशी उपवास करावा किंवा गोड पदार्थाचे सेवन करावे. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव मनावर अधिक असतो, त्यामुळे मन चंचल किंवा संतापी होऊ शकते. या दिवशी मुलांनी अनावश्यक रागावणे, कोणाशी वाद घालणे किंवा नकारात्मक बोलणे टाळायचे आहे. शांत राहून देवाचे स्मरण करायचे आहे.
दिवसभरात किंवा संध्याकाळी देवघरात जाऊन दिवा लावून देवाला नमन करावे. तसेच आपल्या आराध्य दैवताचे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा मनातल्या मनात जप करायचा आहे. 21 तांदळाची पुरचुंडी तयार केलेली आहे. तिला मुलांनी किंवा मुलीने स्वतः आदराने नमस्कार करायचा आहे आणि ती पुरचुंडी त्याच्या कपाटात किंवा रूममध्ये ठेवताना किंवा सांभाळताना तिचा अनादर होणार नाही याची काळजी घ्यायची. साधे नियम पाळल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि पौर्णिमेच्या दिवशी केलेल्या उपायाचे सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात. 21 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होतील आणि 1 महिन्याच्या आतमध्येच मुलांचं लग्न देखील ठरलेलं असेल. तर यंदाच्या रक्षाबंधनाला पौर्णिमेच्या मुहूर्तावर हा सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा. विश्वास ठेवा, देवाच्या कृपेने तुमच्या मुलामुलींच्या विवाहातील सर्व अडथळे दूर होऊन लवकरच आनंदाची बातमी येईल. हा व्हिडिओ अशाच गरजू पालकापर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीसाठी मराठी मेघना या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या पेजला चॅनलला फॉलो किंवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तरी हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त पालकापर्यंत शेअर करा आणि पुढील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.